पण आपल्याकडे त्यांच्यापेक्षा सिनियर वकील आहेत ना, ते काय म्हणतायत? असं कसं काहीच होऊ शकत नाही म्हणतायत? काहीतरी व्हायला पाहिजे ना, काहीतरी मार्ग निघायला पाहिजे. हे बघा, तुम्ही वेळ घ्या, हवं तर स्टडी करा आणि मग माझ्याशी बोला, कळलं? काय झालंय सगळं? माझ्या आदित्यला जेल मध्ये घेऊन गेले प्रीता. काय झालं माझ्या आदित्यचं? आदित्य जेल मध्ये गेला. असं कसं केलंय तो? किर्लोस्कर साम्राज्याचा चंद्रमाऊ, सूर्य मावळला. अशी वेळ आपल्या खानदानावर कधी आली नव्हती. पण हे सगळं कुणामुळे झालं माहितीये का? त्या भिकारड्या, त्या फडतूस मोलकर्णीमुळे, त्या थारूमुळे झालं. आणि हे मी नाहीये बोलत, तुम्ही सगळ्यांनी आठवून बघा की या घरात आल्यापासून या घराला पनोती लागली. अचानक एका मागे एक संकट येत गेली. हो, आणि आता तर तिने आपल्या आदित्यच्या आयुष्याची पण राख रांगोळी केली. कसं होणार त्याचं? मला फार टेन्शन आलंय आदित्यचं. समजत नाही आता काय करायचं. आणि प्रीतम, ऐक ना, प्रीतम, अरे पोलीस स्टेशन मध्ये पोलीस खूप मारतात ना. मग आता आपला आदित्य तिकडे मार खात असेल का? बापरे, मला खूप भीती वाटते. आदित्यने मार खात. बस, तुला काही चांगलं बोलता येत नसेल ना, तर वाईट तरी बोलू नकोस ग. एक काम कर, तू जा प्लीज. गेलीस तरी चालेल, जा जा. प्रिया, अगं तू तरी समजव याला. त्याला का कळत नाहीये? मला आदित्याची काळजी वाटते म्हणून बोलते ना मी हे सगळं. आतापर्यंत आपला लाडका आदित्य या आलिशान बंगल्यात एसीची हवा खात होता. आता ते जेलची हवा खाणार का तो आदित्य? मला काळजी वाटते त्याची म्हणून बोलतेय मी. नको वाटून घेऊ. त्याची काळजी करायला आम्ही आहोत. जा, आराम कर, जा. दामिनी काकू, जाऊन झोपा तुम्ही आता. गुड नाईट. प्रीतम, आई, दादाला तुझी गरज आहे. हे बघ आई, जोपर्यंत तू सांगत नाहीस ना, या शहरातला कुठलाच वकील त्याची केस घेणार नाही ग. प्लीज आई. आपल्याला माहिती आहे ना की आदित्य दादा असं काहीच करू शकत नाही. ते निर्दोष आहेत. त्यांनी एक खून वगैरे नाही केलेलं. आता त्यांना आपल्या आधाराची, आपल्या मदतीची गरज आहे. आता आपण कुटुंब म्हणून त्यांना साथ द्यायला हवी. आई प्लीज. हे बघ आई, आता ह्या पॉइंटला तू प्लीज सगळं विसरून जा. फक्त एवढं लक्षात ठेव की तो तुझाच मुलगा आहे आणि त्याला तुझी गरज आहे. आई तुम्ही, आणि मला असं वाटतं की हा विषय आता ह्या घरात नको. तुम्ही आराम करा. आई, मारू सावर स्वतःला. नको ना रडू. हे बघ, तुला माहिती आहे ना, आपण ह्या आधी सुद्धा कित्येक संकटातून बाहेर पडलोय. तू शांत हो. विठुरायावर विश्वास ठेव. पारू, मला काहीतरी आठवलं. ती मुलगी, कुठली मुलगी? अगं ती मुलगी, आपण आज जिचा व्हिडिओ पाहिला,
जी क्रीम बद्दल बोलत होती त्या मुलीला मी बघितलंय. कुठं? तिथे बघ, त्या शिवानी मॅडम आहेत ना, त्यांच्या ऑफिसमध्ये बघितलंय. सावली बघितलं असेल, पण मग त्या शिवानी मॅडमचा ना आदित्य सरांचा काय संबंध आहे? शिवानी मॅडम, बोला. मी त्या मुलीला तुमच्या ऑफिसमध्ये बघितलंय. कोण? कोणाबद्दल बोलतेस? तीच मुलगी जिचा आता आपण व्हिडिओ पाहिला, जी क्रीम बद्दल बोलत होती. पण प्रश्न हा आहे की ती मुलगी तुमच्या ऑफिस मधली आहे, तर तिच्याकडे सावली सनस्क्रीन कशी पोहोचली? आय डोंट नो ऍक्च्युली. मलाही जरा आश्चर्यच वाटलं की तिच्याकडे तुमचं सावली सनस्क्रीन कसं काय पोचलं ग? म्हणजे तुम्ही हे मान्य करताय की ती मुलगी तुमच्या ओळखीतली आहे? कम ऑन सावली, एवढी मोठी कंपनी चालवते मी, इतके एम्प्लॉईज आहेत, ह्याचा अर्थ प्रत्येकाला मी पर्सनली ओळखते असं तर होत नाही ना. हो, पण तुम्ही तिला ओळखता तरी पार्टीत सांगायचा ना. हे जर सारंग सरांना सांगितलं असतं आणि त्यांच्या सोबत गेला असतात तर सगळं सोपं झालं असतं. मी? रिअली? काय म्हणाली होतीस त्या दिवशी, आठवतंय? सारंग सरांपासून लांब राहायचं, हो ना? मग आता यू वॉन्टेड मी टू गो, परमिशन दिली असतीस. हे बघा, तुम्ही विषय वेगळीकडे नेऊ नका. तुम्ही तिला ओळखता ना, निदान फोन करून तिला समजवायचं तरी. ए, मला शहाणपणा शिकवू नकोस. तेच करणार आहे मी आता. हा बोल किरण. मॅडम, स्वराचा खून झालाय. व्हॉट? ज्या खुनासाठी आदित्यला अटक झालीये. काय झालं? स्वरा? कोण स्वरा? तीच मुलगी, ती व्हिडिओवाली. हा हा, तिचं काय? तिचा खून झाला आणि तिच्याच खुनासाठी संशयित म्हणून आदित्यला अटक झाली. काय? साठे मॅडम, तुम्हाला सांगतो, आमच्या पुरुषांचं ना दररोज नाईट करावी लागते. हा हो हो ए, चालेल. बाई, कुठे चालली? ते आतमध्ये आदित्य किर्लोस्कर. मी कवापासून साहेबांना सांगते, आदित्य सरांनी काय बी केलेलं नाहीये, निर्दोष आहे. त्यांना सोडा, पण ते ऐकतच नाहीये. मला प्लीज फक्त एकदा आदित्य सरांना भेटू दे ना, प्लीज. काय साळुंखे, कुठून कुठून येतात या बायका, काय माहिती? अहो साठे मॅडम, तुम्हाला नक्की सांगतो, काल जे 4-5 बेवडे पकडलेत का, त्यापैकीची ही एकाची बायको असणार. हे बघ बाई, तू काही काळजी करू नकोस. उद्या तुझ्या नवऱ्याची दारू उतरली का देऊ त्याला घरी पाठवून. तू जा आता. मॅडम, मी तर कुठल्याच दारुड्याला भेटायला आलेले नाहीये. ते आतमध्ये आहेत ना, ते आदित्य किर्लोस्कर आहेत आणि मी त्यांची बायको आहे. तुमच्या साहेबांनी अटक केली आहे त्यांना. एक मिनिट, तू आदित्य किर्लोस्करांची बायको आहेस? वय साहेब. वाटत तर नाही. मॅडम, मला फक्त सांगा ना, त्यांचे साहेब कुठे आहेत?